नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 21 मार्च रोजी राज्यसेवेचा जो पेपर झालेला त्यातील GS म्हणजे सायन्स या घटकाचे जे प्रश्न आहेत ते यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन यामध्ये आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रेशो ऑफ C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज अँड ऑर प्लांट्स. रेडिओएक्टिव्ह आयसोटोप कार्बन 14 इज यूज इन अ कार्बन डेटिंग टेक्निक. हे आपल्याला माहिती आहे. सेकंड स्टेटमेंट, C14 यूज इन कार्बन डेटिंग स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणते, रेशो ऑफ C14 टू C12. C14 आणि C12चा रेशो हा कंटिन्युअसली बदलत असतो फॉर डेड बॉडीज अँड प्लांट. तर हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे, कारण डेड बॉडीचा जो C14 असतो हा कंटिन्युअसली हा डिके होत राहतो, मात्र C12 हा कॉन्स्टंट राहतो. त्यामुळे त्यांचा रेशो कंटिन्युअसली बदलत असतो. त्यामुळे आन्सर काय होणार, स्टेटमेंट A is true and A is the reason of B. A is true and A is the reason of B. पुढचा प्रश्न, the speed of the telecommunication satellite relative to Earth is 0 and hence it appear to be stationary to a person on Earth. So we know that telecommunication satellite हा जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये प्लेस केला जातो. जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये प्लेस केला जातो. जिओ स्टेशनरी ऑर्बिट याचा स्पीड आणि अर्थ रिव्हॉल्व होण्याचा स्पीड हा दोन्ही सारखा असतो. त्यामुळे त्यांची जी रिलेटिव्ह स्पीड काय होणार मग 0. तर त्यामुळे मग आपल्याला तो जो सॅटेलाईट असतो तो नेहमी स्टेशनरी एकाच जागेवर दिसतो. कळलं? तर त्यामुळे याचा आन्सर काय होणार, A is true and is the reason of B. Next प्रश्न, Tritium has half-life cycle of 12.5 years undergoing beta decay. What fraction of original tritium will remain undecayed after 25 years? तर ट्रिटियमचा असा किती भाग हा अनडिकेड राहील 25 वर्षानंतर, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण कन्सिडर करू 1 ट्रिटियम 12.5 वर्षानंतर किती भाग डिकेड होईल, अर्धा. राईट. पुढील 12.5 वर्षानंतर हा अर्धा राहिला, अर्ध्याचा 1/4 डिकेड होईल. राईट. म्हणजे राहिला किती, एकूणपैकी 1/4 बाकी. राईट. तर त्यामुळे आन्सर वुड बी 3. 12.5 इयर्स 25 वर्षानंतर 0.25 म्हणजे 1/4 एवढा भाग हा राहील. कॉम्प्रेशन ऑफ द साऊंड वेव्ह इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल. इट इज रिफ्लेक्टेड ॲज. तर साऊंड वेव्ह जेव्हा एखाद्या रिजिड वॉलवर इन्सिडेंट होते तर इट इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन ऑनली विथ अ फेस चेंज ऑफ पाय. तर जेव्हा साऊंड वेव्ह आपल्याला माहीत असते, साऊंड वेव्हमध्ये कॉम्प्रेशन असते, रेअरफॅक्शन असते. तर जेव्हा कॉम्प्रेशन रिजिड वॉलवर इन्सिडेंट होते तेव्हा ते रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशनच असते विथ अ फेस चेंज ऑफ पाय. हा फेस चेंज काय आहे हे मला माहिती नाही, पण याचं करेक्ट आन्सर पाय आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये बघू शकता. Which of the following properties of the atom could be explained correctly by Thomson model of atom? सो याचा आन्सर ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम हे असायला पाहिजे. का? कारण की जे थॉम्सन मॉडेल आहे त्याच्यामध्ये जे प्लम पुडिंग मॉडेल आहे, तर टरबूज जे आहे तर त्यातला जो रेड भाग असतो, आणि रेड भाग म्हणजे प्रोटॉन, आणि त्यातल्या ज्या बिया असतात त्या म्हणजे निगेटिव्ह. तर त्यांचं प्रमाण दोन्ही सारखं असतं. त्यामुळे इट करेक्टली एक्सप्लेन द ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. त्याचबरोबर इंटरनेटचा हा स्क्रीनशॉटही तुम्ही बघू शकता, त्यामध्ये सेम गोष्ट दिलेली आहे. प्रॉब्लेम आहे बघा. प्रश्न काय म्हणते, प्रश्न क्रमांक 56. वॉशिंग मशीन रेटेड 300 वॉट. 300 वॉटची एक वॉशिंग मशीन आहे, दिवसाला 1 तास वापरण्यात येते. इफ द cost of 1 unit is 3 rupees, what will be the cost of the energy to operate a washing machine
फॉर अ मंथ ऑफ मार्च. फॉर अ मंथ ऑफ मार्चमध्ये जेवढी वीज वापरण्यात येणार वॉशिंग मशीनद्वारे, तर त्या विजेची किंमत किती होईल असा प्रश्न आहे. तर हे कसं काढतो आपण बघा. 300 वॅटची वॉशिंग मशीन आहे, ती आपण किती तास वापरतो. मंथ ऑफ मार्चमध्ये किती दिवस असतात, 31 दिवस. तर दिवसाला 1 तास म्हणजे असे किती तास वापरले आपण, 31 तास. तर टोटल कन्झम्शन फॉर अ मंथ ऑफ मार्च इज किती आहे, 31 गुणिले 3, 9300 वॅट आवर. बट एक युनिट म्हणजे काय असते, व्हॉट इज 1 युनिट. 1 युनिट इक्वल्स टू 1 किलोवॅट आवर. मग याला किलोवॅट आवरमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला थाउजंडनी काय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल. तर मग हे काय येणार, 9.3 किलोवॅट आवर. सो टोटल कन्झम्शन फॉर द मंथ ऑफ मार्च इज 9.3 किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर म्हणजे किती, 1 युनिट, राईट. तर 9.3 एवढे युनिट आपले जळाले, तर एका युनिटची किंमत किती आहे, 3 रुपये. त्यामुळे 9 त्रिक 27 आणि 3 त्रिक 9, 27.9 असं याचं आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 57 इज अ आर्टिफिशियल मेथड ऑफ asexual reproduction used to produce plant, combining desired stem with a favorable root characteristic. याचं उत्तर येतं ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग ही आर्टिफिशियल कृत्रिम मेथड आहे ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केले जाते. प्रश्न क्रमांक 58 काय म्हणते, देर इज इन्क्रीज इन डिमांड फॉर फ्रेश अँड गुड क्वालिटी फ्लॉवर्स फॉर ह्युमन कन्झम्पशन वर्ल्डवाईड. Our statement is based on the following potential value of the flower, which one of them is not appropriate with the context of our statement. आता हा प्रश्न याचा आन्सर आयोगच देणार. नेक्स्ट, संपुष्टात न येणारी संसाधने. हे सिंपल प्रश्न होता. संपुष्टात न येणारे संसाधने सौर ऊर्जा आहे, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन दाट थर आहे, आणि अपुनर्निर्मित किंवा पुनर्निर्मिती अयोग्य असे हे आहे, आणि CFC मानवनिर्मित कृत्यामुळे तयार होते. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, Aचं 3, Bचं 4, ओके, Cचं 2 आणि Dचं 1. त्यामुळे आन्सर इज 3. हे पण सिंपल आहे. लिथोस्फिअर, लिथो म्हणजे काय रे, लिथो म्हणजे घन खडकांचा स्तर. बायोस्फिअर म्हणजे काय, वनस्पती व प्राणी, ओके. ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण. हायड्रोस्फिअर म्हणजे महासागर तळ. याचं उत्तर 2, ठीक आहे. इथेच आपला आन्सर निघते. बीचं उत्तर 4. त्याचा आन्सर काय झालं, फायनली याचं आन्सर होतं 3. ओके. खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोएन डिसीज इज ट्रान्समिटेड बाय बाईट ऑफ स्टेसे फ्लाय. त्याचा आन्सर आहे स्लीपिंग सिकनेस. हा जो डिसीज आहे हा स्टेसचे माशेमुळे पसरतो. याला लक्षात कसं ठेवू शकतो आपण, स्टेसेला किंवा सेसे असं पण म्हणतात. तर सेसेवरून SS और स्टेसचे जी माशी, या माशीने जर कानात गणगण केली तर काय होतं, आपल्याला स्लीपिंग सिकनेस होतो. स्टेसचे केलं आपल्या कानात तर त्याने काय होतं, स्लीपिंग सिकनेस होतो, असं पण लक्षात ठेवू शकतो. द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राईब बाय रॉबर्ट हुक. इझी प्रश्न होता. ओके. आता हे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण एकावरून याचा आन्सर निघतं. ग्रेगर मेंडेल हा अनुवांशिक शास्त्रज्ञाचा जनक आहे. तर Dचं उत्तर
डी डीला कुठली जोडी जमते? सेकंड. तर त्यामुळे याचा आन्सर निघतं 3. हा प्रश्न. सार्कोमेयर हे कोणत्याही, ओके इंग्लिशमध्ये वाचूयात. सार्कोमेयर इज एनी सेगमेंट ऑफ द फायबर इज युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ॲक्शन. तर बघा, स्नायू जे असतो किंवा फायबर जे असतो, तंतू जे असतो, तर त्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट असतात, राईट. हा यांनी काय म्हटलं आहे, इज एनी सेगमेंट ऑफ द फायबर. प्रोबॅबली हे चुकू शकतं, हे चुकीचं देऊ शकते. इज नॉट एनी सेगमेंट ऑफ द फायबर. इथे स्क्रीनशॉटमध्ये पण दिसेल तुम्हाला. ह्या 2 स्पेसिफिक फायबरमधल्या ज्या 2 झेड लाईन्स आहेत त्याच्यामधला हा तंतू आहे, राईट. तर हे कदाचित चुकीचं होऊ शकतं. इट इज युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ॲक्शन. तर हे पण स्टेटमेंट कदाचित चुकीचं होऊ शकतं. हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऊतीशास्त्राचं युनिट आहे, नक्कीच आहे. फिजिओलॉजिकल ॲक्शन यामध्ये थोडासा डाऊट आहे. तर त्यामुळे याचं आन्सर जे आहे बोथ नन ऑफ द अबाऊ, चौथं येऊ शकतं. बट हा प्रश्न आपण साईडला ठेवूया. याचा एक्झॅक्ट आन्सर आयोगच देईल. In vertebrate, inside the cell tissues, there is a concentration of potassium ion and concentration of sodium ion. तर टिश्यू किंवा सेलच्या आतमध्ये पोटॅशियम आयन, हे जे सेल आहे याच्या आतमध्ये पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी जास्त असते आणि सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असते. याचा आन्सर तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये पण दिसेल. त्यामुळे याचा आन्सर काय होणार? 3. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम अँड लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम. ओके. प्रश्न क्रमांक 66. The EMF of the chemical cell is positive when the free energy change of the reaction is. त्याचा आन्सर येतं <0. तर हे डायरेक्ट ॲज इट इज प्रश्न CETला आलेला आहे 12वीच्या, राईट. याचं एक्सप्लेनेशन थोडं किचकट आहे, त्यामुळे आम्ही स्किप करतो. पण याचं आन्सर हे जे आहे <0 येतं. ओके. प्रश्न क्रमांक 67. तर प्रश्न काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन कुठली आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. तर यामध्ये पहिली रिॲक्शन बघा, Mg+O2, त्यापासून काय बनवलं, MgO, राईट. तर सर्वप्रथम आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ऑक्सिडेशनमध्ये काय असतं आणि रिडक्शनमध्ये काय असतं. तर ऑक्सिडेशनमध्ये काय असतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, आणि तिसरी गोष्ट असते रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, राईट. रिडक्शनमध्ये काय असतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असतं, आणि तिसरी गोष्ट असते ॲडिशन ऑफ हायड्रोजन, बरोबर. तर ह्या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यावरून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, आणि लॉस ऑफ हायड्रोजन होतो. ह्या 3 गोष्टी होतात. रिडक्शनमध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होऊ शकतो किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होऊ शकतं, ऑक्सिजन रिमूव्ह करू शकतो, किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन. या 3पैकी जी गोष्ट होते त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. ओके. तर आपल्या प्रश्नाच्या संदर्भात पहिली रिॲक्शन आहे Mg+O2. तर Mg+O2 या रिॲक्शनमध्ये Mg लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कशामध्ये होतो, ऑक्सिडेशनमध्ये. आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन गेन करतो, त्यामुळे हे काय झाली, रिडक्शन. तर ही पहिली रिॲक्शन ही काय झाली, रेडॉक्स. दुसरी रिॲक्शन MnO2+4HCl यापासून MnCl2+2H2O+Cl अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळतो. तर या रिॲक्शनमध्ये
MnO2 हा ऑक्सिजन लूज करतो याच्या केसमध्ये, राईट. MnCl2 होते आणि ऑक्सिजन लूज करतो. जेव्हा ऑक्सिजन लूज होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन. इथे एस सी एल काय करते, हायड्रोजन लॉस करते. तर ही MnO2 काय झाली, लॉस ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. आणि HCl हा हायड्रोजन लूज करतो. तर ही काय झाली, ऑक्सिडेशन, राईट. तर त्यामुळं A ऑल्सो रेडॉक्स, B ऑल्सो रेडॉक्स. कुठलं ऑप्शन एलिमिनेट होते का, नाही. अजून आपल्याला ऑल ऑफ द अबव पण आन्सर दिलेला आहे, तर हे पण एक चेक करून घ्या. तिसऱ्या रिॲक्शनमध्ये सोडियम आणि क्लोराईड. तर सोडियम लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतो. सोडियम काय करतो, इथे इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे काय, ऑक्सिडेशन. क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करतो, त्यामुळे हे काय झाली, रिडक्शन, राईट. तर अशा प्रकारे ABC हे तिन्ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. त्यामुळे याचा आन्सर आपल्याला कळेल इथे, ऑल ऑफ द अबाव. प्रश्न क्रमांक 68, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. याचा आन्सर येतं 0. हे साईडला एक्सप्लेनेशन डेंजर होतं, त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज टर्पेनॉइड. याचा आन्सर बोथ यायला पाहिजे, कारण की विटॅमिन ए तो पण एक टर्पेनॉइड असतो आणि मेंथॉल तो पण एक टर्पेनॉइड असतो. हे तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दिसेल. हा शेवटचा प्रश्न आहे. इन मॉडर्न पिरियडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ॲटॉमिक रेडियस आर ट्रू. सोपा प्रश्न होता. इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम, कारण की प्रत्येक पिरियड्समध्ये एक शेल ॲड होत जाते, त्यामुळे त्याची त्रिज्या ही वाढत जाते. मात्र डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जाते. का, कारण की इलेक्ट्रॉन्स कक्षा तेवढीच राहते, इलेक्ट्रॉन वाढत जाते, त्यामुळे जास्त आकर्षित होतात, त्यामुळे त्यांची कक्षा किंवा त्रिज्या ही लेफ्ट टू राईट कमी होत जाते. त्यामुळे याचा आन्सर काय यायला पाहिजे, ए इज करेक्ट, डी इज करेक्ट. एक प्रश्न होता सायन्सचा, विच इज द लार्जेस्ट इनव्हर्टिब्रेट विच हॅज अ स्पाइनलेस स्ट्रक्चर. असा एक प्रश्न होता. तर त्याचा आन्सर येतं कोलोसल स्क्विड. ठीक आहे, एक जायंट स्क्विड ऑप्शन होतं, ऑक्टोपस होतं. हे दोन्ही आन्सर नसून कोलोसल स्क्विड इज द लार्जेस्ट ॲनिमल इन द वर्ल्ड, लार्जेस्ट इनव्हर्टिब्रेट in the world which has a spineless structure.